कालचे इम्तियाज जलील असं म्हणाले की आमची महाविकास आघाडी सोबत मुंबईत बैठक झाली, कोणत्या हॉटेलमध्ये झाली, नेते कोणत्या गाडीत आले, हे सगळं मी सांगू शकतो. आणि जर हे नेते सांगत नसतील तर उद्धव ठाकरेंना विचारा, त्यांना सगळं माहिती. इम्तियाज जलीलांनी पडदा ठेवण्याचं काही कारण नाही आहे. कोणत्या गाडीत आले, कोण कोण आले, हे सर्वसामान्य जनतेसमोर त्यांनी मांडायला हवं होतं. या गुप्त बैठका कशासाठी? जर त्यांना युती करायची असेल तर त्यांनी उघडपणे आलं पाहिजे. परंतु हा जो डाव आहे, हा डाव मुस्लिम मताचं कसं त्यांना खेळवायचं, मुस्लिम समाजाला कसं वेठी धरायचं, यासाठी झालेली ती बैठक आहे. लोकसभेला याच प्रकारे प्रकाश आंबेडकर साहेबांना उद्धव गटाने असा जवळ करून प्रेस वगैरे घेऊन सर्व केलं होतं आणि ऐन वेळेला त्यांना बाजूला सारलं होतं. तीच पद्धत MIM बरोबर करायचासुद्धा उद्धव गटाचा डाव आहे. ते बोलतील आणि नंतर ऐन वेळेला तुम हमको मदत करो. गेल्या वेळेला लोकसभेला MIMने अनेक ठिकाणी उमेदवार जे उभे केले नव्हते, त्याचं कारण असं होतं की ह्यांच्यामध्ये झालेली ही ट्रान्झॅक्शन, ज्याला दलाली म्हणता येईल, ही झाली होती. म्हणून MIMने आपले उमेदवार उभे केले नव्हते. दुसरा एक मुद्दा आहे, बीफवरून सुरू झालेला आहे. इम्तियाज जलील काल असं म्हणाले की राऊत, बावनकुळे आणि शिरसाट हे बीफ खात असतात. त्याचबरोबर ते म्हणाले की नेते बीफ खातात आणि कार्यकर्त्यांना भडकवतात, दरवाजा बंद करून बीफ खातात, बाकी सगळं नाटक करतात. इम्तियाज जलीलांना कोण काय खातं याची इतकी इत्तंभूत माहिती ठेवण्याची गरज नाही. तुम्ही काय करतात हे आम्हाला उघड करायला लावू नका. आम्ही काय खातो काय नाही खातो हा आमचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर तुम्हाला भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. परंतु तुम्ही कुठं कुठं गुडघे टेकता याची जर माहिती आम्ही सर्वांना दिली तर ते तुम्हाला महागात पडेल. मराठा आरक्षणावरती आज हायकोर्टामध्ये सुनावणी आहे. ओबीसीतून आरक्षणाच्या मुद्द्यावर हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केलेत. राज्य सरकार मागासवर्ग आयोगाशी सल्लामसलतीशिवाय ओबीसी यादी बनवू शकत नाही असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. ओबीसी समाजासाठी वैधानिक आयोग स्थापन करणं बंधनकारक असल्याचं सुद्धा मत नोंदवलं आहे आणि त्या अनुषंगानं आज सुनावणी. हे सर्व बाबी ज्या मागच्या वेळेला मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण ज्या कारणास्तव रद्द करण्यात आलं होतं, त्या सगळ्या बाबी विचारात घेऊनच आम्ही मागासवर्गीय आयोग असेल किंवा शिंदे समिती असेल ही त्यासाठी नेमलेली आहे. आणि सर्व आढावा मराठा समाज मागास कसा आहे या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी जवळपास 3.5 लाख कर्मचारी घरोघर जाऊन त्याचा सर्वे करत आहेत. तो ह्यासाठीच करत होते की उद्या सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी होईल त्या टायमाला कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे हे आम्हाला कोर्टाला सांगता येईल. म्हणून ते सगळं प्रक्रियेला जो काही वेळ लागला होता, काही लोकांना वाटत होतं 2 दिवसातच त्यांनी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे होती आणि ते ताबडतोबीने काहीतरी घोषणा केली पाहिजे होती. परंतु ते न करता कायद्याच्या चौकटीत बसवताना ज्या अडचणी येतील भविष्यात त्या बाजूला सारण्यासाठी हे सर्व शिंदे समिती असेल, मागासवर्गीय आयोग असेल, याचं गठन करून ते सर्व करण्यात आला. आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आत्ता जे मराठा समाजाला 10% आरक्षण दिले ते टिकावं ही आमची भूमिका आहे. बीफ कटलेटवरून संजय राऊत यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहे. बीफ कटलेटचा पुरावा द्या, नाहीतर संजय राऊत विरोधात FIR दाखल करणार असेल त्यांचं म्हणणं आहे. त्या लाहोरीच्या हॉटेलच्या मालकांनी इतिहासात पहिल्यांदा एखादा इतका मोठा 1001 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करतात. आणि हा जो काही खोटं बोलतो ना, पण रेटून बोलतो. मला एक सांगा, हॉटेलमध्ये जेवल्याचं बिल गाडीच्या सीटवर कोणी पाडतं का? पण हा मूर्खपणाचा कळस. काहीतरी फेकायचं, काहीतरी खोटं बोलायचं. आता बावनकुळेचा मुलगा आहे, ते हॉटेलचं बिल घेऊन खिशात घेऊन फिरतोय, त्याला काय दुसऱ्याकडून वापस घ्यायचे होते का ते पैसे? परंतु हे सांगायचं, लोकांची दिशाभूल करायची. मग त्या गाडीमध्ये आम्हाला बिल सापडलं, कुठे आहे ते बिल? दाखव ना, सगळ्या कॅमेऱ्याला दाखव ना. परंतु ह्या खोट्या गोष्टी पसरून कुणाची बदनामी कशी करायची? त्या हॉटेल मालकाने आयुष्यामध्ये कधी बीफ विकलं नाही. त्या हॉटेल मालकाच्या धंद्यावर आता जो काही परिणाम होतो आहे ह्या लोकांच्या मूर्खपणाच्या स्टेटमेंटमुळं. म्हणून संजय राऊतसारखा खोटारडा माणूस, सायको माणूस, हिमजिकल माणूस मला वाटतं महाराष्ट्रात दुसरा नाही.